बघ की ग किती छान केली तुला खायला तिनं बघ. आणि तुला माहिती आहे का आज दीदी वेदांती एकटी जाऊन आली दुकानात. विचार तिला त्या दुकानवाल्या आंटी काय म्हणल्यात. काय म्हणते का वेदा? दुकानवाल्या आंटीने छान म्हणलं तुझी बहीण बी दुकानात येते आणि तू बी दुकानात येते आणि गुड म्हणली. गुड म्हणली. हिनं एकटी जाऊन आली की दुकानात आज पहिली वेळेस. मधून हे ग्रो मास्टर म्हणून एक लिक्विड मिळते जे की झाडांच्या ग्रोथसाठी आणि झाडांना छान असे फ्लावर्स यावं आणि ग्रीनरी छान झाडांची छान व्हावं म्हणून होण्यासाठी हे मी घेऊन आले होते आणि भरपूर दिवस झाले याला घेऊन येऊन. सो त्यांनी मला आहे ना भरपूर म्हणजे त्यांनी सांगितलं की कसं टाकायचं आहे आणि किती लिटर पाण्यामध्ये किती टाकायचं आहे. तर आज ना माझ्या झाडांना पाणी देऊन भरपूर दिवस झालेले आहे तर मी म्हटलं आज ह्याचं सुद्धा उद्घाटन करून टाकूया. कारण किती दिवस आता दर 8 दिवसाला किंवा 15 दिवसाला तुम्हाला हे तुमच्या झाडांना टाकायचं आहे. आता हे टाकल्यानंतर माझ्या झाडांची ग्रोथ वगैरे कशी होते काय नाही हे तुमच्यासोबत शेअर करतेच. चला मग आता हे बनवून सुद्धा. हे मी एका नर्सरीमधून घेऊन आले होते आणि याला आणून सुद्धा मला वाटते 10-12 दिवस झाले असतील. याचा काही मुहूर्तच लागत नव्हता. म्हटलं आज थोडंसं वातावरण पण छान आहे आणि करूनच घेऊ याचं काम. सो यांनी सांगितलं होतं की 2 लिटर पाण्यामध्ये आहे ना तुम्हाला 10 ml टाकायचं आहे. याच्यासोबतच यांनी याचं कॅप पण दिलेलं आहे. तर याच्यामध्ये 10 ml घ्यायचं आहे आणि 2 लिटर पाणी मी ना आपली जी बिस्लेरीची बॉटल येते ना त्या बॉटलीने मी 2 लिटर पाणी घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आपण हे 10 ml टाकून घेऊ. 10 ml म्हणजे इथपर्यंत येतं टाकून घेऊ. चला आता आणि प्रत्येक झाडाला आहे ना 1-1 वाटी किंवा अर्धी वाटी असं टाकायला त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपल्या झाडाच्या साईजवर डिपेंड करतं की आपलं झाड किती मोठं आहे आणि मोठं झाड असेल तर 1 किंवा 1.5 वाटी टाकायला सांगितलं आणि साईज छोटी असेल तर अर्धी वाटी टाकायला सांगितलं. तर तशाच पद्धतीने आपण याला टाकून घेऊया. आणि माझं जे अपराजिताचं झाड आहे ना त्याला आता खूप छान फुलं यायला लागलेली आहेत आणि इतके दिवसापासून त्याला बिलकुल फुलं नव्हती आणि बघा इथं आता मस्त अशी फुलं यायला सुरुवात झालेली आहे. कारण याला मी आहे ना भरपूर दिवसांखाली फ्लावर येण्यासाठी एक खत होतं माझ्याकडं जे की मी नर्सरीमधून आणलं होतं ते टाकलेलं आहे. तर छान असे फ्लावर्स यायला सुरू झाले. आता छान गच्च भरत पण आहे ते फ्लावर्समुळं. आपल्या मेहनतीला आहे ना छान असं फळ मिळते ना तेव्हा खूप आनंद होतो. म्हणजे आता मी याला भरपूर दिवसांखाली आहे ना तुमच्यासोबत व्हिडिओत पण शेअर केलं होतं की याला काही फुलं जास्त येत नाही आहेत. मग मी ना नर्सरीमधून एक लिक्विड घेऊन आलं होतं दुसरं. सो तेच लिक्विड टाकून आता 15-20 दिवस झाले असतील. सो त्याच्यामुळे त्याला फुलं खूप छान यायला लागलेली आहेत आणि त्याचाच आनंदही होतो आहे मला. कारण खूप दिवसांपासून मी त्याला मीच विचार करत होते की याला फुलं का येत नसतील.
फायनली फुलं यायला लागले. आज मला एक माझं पार्सल बुकिंग झालं होतं. आता चालू थोड्या वेळापूर्वी म्हटलं सर कामावरून घेऊन आणि मग तुमच्याबरोबर आपलं जे आहे ते पार्सल ओपन करूया. बघूया आपलं कसं पार्सल आले काय ड्रेसेस ऑर्डर केलं होतं मी. कलर तरी सेमच आलेला आहे, जे मागवलं होतं तोच आलेला आहे. क्लॉथ पण छान आहे. मला वाटलं होतं ही प्रिंट असेल, पण ही प्रिंट नाही आहे, वर्क आहे. तरी क्वालिटी पण छानच दिसत आहे असं. आणि मी स्मॉल साईज मागवली होती, मीडियम साईज आली आहे, पण मी मागवताना स्मॉल ऑर्डर केली होती. सो ते पण एक डिफरंट आलेलं आहे. पाहू, भरपूर लूज येणार आहे मला हे, कारण मी साईज जी आहे ती स्मॉल ऑर्डर केली होती आणि त्यामध्ये मला मीडियम साईज ऑर्डर रिसीव झालेली आहे. फिटिंगला तर मला हा बिलकुल येणार नाही आहे, तो मला ट्रायसुद्धा करून दाखवता येणार नाही आहे. तरी एक वेळेस ट्राय करून पाहते, जर मला फिटिंग व्यवस्थित वाटली तर मग मी तुमच्याबरोबर पण शेअर करते. क्लॉथ खूप छान आहे, प्युअर कॉटन आहे आणि ट्रान्सपरंट पण नाही आहे, बिलकुल छानच दिसत आहे. चला, ड्रेस ते मला आवडला. आता त्याला ट्राय करून पाहते कसा दिसतो काय नाही, आणि जर ट्राय केला मी तर माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. बाय. आता सकाळचं जेवण तरी पूर्ण झालेलं आहे आमचं. आता दुपारच्या जेवणाची तयारी करत आहे मी. आणि आता मी आहे ना सकाळीच इथं हे असे जे चणे असतात ना ते भिजवून ठेवले होते, कारण हे आले की यांना दुपारचं करून देता येईल म्हणून. आणि आता आपले गणपती बाप्पा येणार आहेत, तर गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी करायची आहे. तर त्याच्यासाठी मला थोडंसं सामान आणण्यासाठी बाहेर जायचं आहे. तर मी म्हटलं हे येत आहेत आता फास्ट, मग पटकन आपण हे स्वयंपाकाचं आवरून घेऊ, म्हणजे आपल्याला लवकर जाऊन सामान घेऊन येता येईल. आणि माझ्या डोक्यात असा विचार चालू आहे की काहीतरी नवीन करायचं आहे डेकोरेशनला यावेळेस. सो पाहूया, काही मीन्स आयडिया तर माझ्या डोक्यात ऑलरेडी आहे, पण त्याप्रमाणे मला सामान मिळतं का बाहेर त्याच्यावर डिसाईड होतं. मग पाहू आता, सामान जर मिळालं तर डेकोरेशन तर तुमच्याबरोबर शेअर करेलच. तर मस्त असं डेकोरेशनचं सामान पण आणायला जायचं आहे आणि तुम्हाला पण दाखवते मार्केटमध्ये बाजारात किती छान छान जे आहेत ना बाप्पांच्या मूर्त्या आलेल्या आहेत. चला, आता आम्ही तरी इथं काय गणपती बसवत नाही, सासरी बसवतो. मग आम्ही आता सर्वजण तिकडंच जाणार आहे. मग त्यासाठी आहे ना गणपती तर आम्ही उद्याच आणून घेतो, पण आज जे आहे ना ते डेकोरेशनची पूर्ण तयारी आणि जे बाप्पांच्या डेकोरेशनसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत ना त्यासुद्धा आजच आणून घेतो. आणि आज पूर्ण तयारी करून घेऊन मगच आम्ही उद्या छान असं डेकोरेशन करतो. डेकोरेशन मी खूप सिम्पलच ठेवणार आहे, कारण परत आमच्याकडे लक्ष्म्या पण आहेत आणि लक्ष्म्या बसणार आहेत रविवारी म्हणजे 31 तारखेला. तर हे आणि ते दोन्ही होत नाही, त्यामुळे आहे ना फक्त साधारण सिम्पल असं डेकोरेशन मला करायचं आहे. त्याच पद्धतीचं माझ्या डोक्यात सुद्धा आहे. पाहू, लेट्स सी आता कुठपर्यंत आपलं वर्क करतो आपला प्लॅन. आता आम्ही रेडी झालो आणि चाललेलो आहोत गणपतीचं सामान आणण्यासाठी. आमच्या इथं जवळपासच एक मार्केट आहे, तिथं जाणार आहोत आणि तिथे खूप रिजनेबल प्राईसमध्ये मिळते. आणि मुली देखील शाळेत गेलेल्या आहेत आणि ते यायच्या आधी मी घरी आली पाहिजे म्हणून आम्ही आत्ताच निघत आहोत. आणि चला मग आता गणपतीच्या आगमनाची तयारी करूया. आता भरपूर थकलो होतो आणि थकल्यानंतर आता बाहेर गेलो आणि काही पोटोबा झाला नाही असं तर होत नाही. मग थोडंसं पोटोबा केला आणि नांदेडमधलं जे फेमस आहे ते थोडंसं ट्राय केलं आणि परत घरी आलो आणि मुलींना इथं छान असा गणपती बनवत बसले होते.
आणि त्यांना क्ले वगैरे आणून दिला होता, तर ते छान आपली ॲक्टिव्हिटी करत बसल्या होत्या. आता ह्या थोड्या वेळ जरी शांत बसल्या ना तर माझ्यासाठी भरपूर होते, म्हणून यांना यांच्या कामाला लावून टाकलं. आणि परत आता मलासुद्धा रात्रीच आज डेकोरेशनचं पूर्ण करूनच ठेवायचं होतं. सो आता थोड्या वेळात मी सुद्धा करायला घेते माझी बाकीची कामं आवरून. कोण बनवलं वेदा? आता आमची तरी अशी छान अशी बाप्पांच्या आगमनाची तयारी चालू आहे. आता मी डेकोरेशनचं करायला घेतलं आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंटसुद्धा करा, म्हणजे मलासुद्धा कळेल की तुम्हालाही माझे व्हिडिओ आवडत आहेत का नाही. आणि चला आता पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.